जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान उवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणगजितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. नवमस्कंद अवतरणिका. नवमस्कंद अध्याय प्रथम. वर्णिला वैवस्वतपुत्र सुद्युम्न, मनुचे 5 पुत्र उत्तम, पृषदाद्री द्वितीयात. तृतीयात चवन ऋषी विवाहित झाला सुकन्येशी, नाभाग अंबरीष कथेशी निवेदिले चतुर्थात. दुर्वासा दुःख निवृत्ती पंचमात सांगितली ती, इक्ष्वाकू मांधाता सौभरी कथा ती षष्ठात. त्रिशंकू हरिश्चंद्र कथा सप्तमी, सगरचरित्र अष्टमी, भगीरथ कथा नवमी, गंगावतरण. श्रीरामलीला दशमी एकादशी, इक्ष्वाकू वंशवेल द्वादशी, निमिवंश त्रयोदशी, चतुर्दशी चंद्रवंश, रुचिक जमदग्नी परशुराम, पंचदशी कथा उत्तम, षोडशी क्षत्रिय संहारण, वंश विश्वामित्राचा, क्षत्रवृद्ध रजी राजवंश, सप्तदशी कथा सुरस, ययाती चरित्र अष्टादशास, 19 वैराग्य त्याचे, पुरु दुष्यंत भरत कथा, विसोत्तमी निवेदिता, भरतवंश रंतीदेव कथा 21 पांचाल कौरव मगधवंश, 22व्यात सुरस, अनुद्रयू तुर्वसू यदुवंश 23व्या माझी, विदर्भ वंश वर्णन 24व्यात केले कथन. ऐसा नवमस्कंध पूर्ण, पुढे दशम पूर्वार्ध. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. काल आपण वैशाख शुद्ध तृतीया अक्षय तृतीया आपण पाहिली, तिचं महत्त्व पाहिलं. आज जे आहे ते वैशाख शुद्ध चतुर्थी
शके 1946. या वैशाख महिन्याचंच एक महत्त्व आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंताने जे आपले विभूती सांगितले आहेत त्यामध्ये ऋतूनाम कुसुमाकरः, सर्व ऋतूंमध्ये कुसुमाकर म्हणजे ज्यावेळेस सगळ्या झाडांना पालवी नवीन येते, जुने पान गळून पडलेले असतात, झाडावर अशी अवस्था असते की एखादं पानसुद्धा नसतं आणि मग हळूच एखादा पानाचा हिरवा रंग दिसतो आणि मग ते पान परावर्तित होतं. असं जे आहे, असा ऋतू जो बदलतो तो म्हणजे आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माच्या परंपरेने नवीन वर्षाचं ते स्वागत चैत्र मासामध्ये होतं. आता हा जो वैशाख मास आहे त्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाच्या तिथ्या आहेत. पहिली म्हणजे आपण जी आहे ती रामानुजाचार्य जयंती, वैशाख शुद्ध 4. काल आपण पाहिलं एक भाग, आज दुसरा म्हणजे रामानुजाचार्यांची जयंती वैशाख शुद्ध 4. त्यानंतर पुढे येणार आहे ते नरसिंह जयंती आहे आणि त्याच्यापूर्वी म्हणजे आता पंचमीला म्हणजे उद्याच्याच दिवशी भगवान श्री शंकराचार्यांची जयंती, आदिशंकराचार्य. आणि चतुर्दशीला आपण नरसिंह जयंती, ज्या प्रल्हादासाठी नरसिंहाचा अवतार झाला त्या भगवान नरसिंहाची जयंती जी आहे ती शुद्ध चतुर्दशीला आपण साजरी करत असतो. त्यामुळे वैशाख मास ह्या अनेक व्रतांनी अनेक उत्सवांनी असा साजरा होत असतो. आज जी रामानुजाचार्य जयंती आहे, ज्यांचा जन्म वैशाख शुद्ध 4मध्ये आहे, त्यांचं थोडंसं चरित्राचा थोडासा आढावा घेऊया. त्यांचं पूर्ण चरित्र बहुतांशी आपल्याला कोणाला माहीत नसतं. काल सहजपणे शोध घेतला तेव्हा त्यांचं PDF ते चरित्र सापडलं. ते मी सगळ्यांसाठी म्हणून पाठवलेलं आहे. हळूहळू काय 180-78 पानं आहेत. हळूहळू एक एक अध्याय जरी वाचला तर हे दिव्य चरित्र आपल्या वाचनामध्ये येईल. श्री रामानुजाचार्य जयंती यांचा जन्म जो आहे तो 25 एप्रिल 1017 आपल्या चेन्नईच्या जवळ असणाऱ्या पेरुंबदूर या गावी त्यांचा जन्म झाला आणि त्याने जो देह ठेवला तो श्रीरंगपट्टण हे जे आहे तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी त्यांनी आपला देह ठेवला, समाधी घेतली. ती आहे सन 1137 म्हणजे 1017 ते 1137 असं 120 वर्षाचं त्यांना पूर्ण आयुष्य लाभलं होतं. काल आपण पाहिलं काळप्पा महाराजांना 105 वर्षाचं आयुष्य लाभलं होतं. आता हे जवळपास 1000 वर्षापूर्वी झालेले त्यांना 120 वर्षाचं आयुष्य लाभलं होतं. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं आपण म्हणतो त्या भगवान व्यंकटेशाच्या, त्या बालाजीच्या, त्या आदिपुरुषाच्या तो ज्या शय्येवर निजलेला असतो तो शेष जो आहे, शेषनाग ज्याला आपण त्या सगळ्या चित्रामध्ये फोटोमध्ये आपल्या देवघरामध्ये जो असतो तो शेषनाग जो आहे त्याचे अवतार असणारे श्रीरामचंद्रांचे छोटे भाऊ म्हणजे लक्ष्मण आहेत. लक्ष्मण हे शेषाचा अवतार आहेत. आता एक एकदा विचार करत बसलं तर खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत त्या लक्ष्मण आणि शेषाच्या बाबतीमध्ये. आपल्या देऊळगाव राजाला जो बालाजी आहे त्या बालाजीची जी कथा आहे त्यामध्ये खूप सुंदर असा एक पूर्ण अध्याय त्यामध्ये आहे आणि त्यामुळे त्या मंदिरामध्ये पूर्वी जो रामायणाचा सप्ताह होत होता, सप्ताह होता, रामकथा सांगत होते, ती कथा बंद झाली आणि आता त्या ठिकाणी रामकथा कधीही होत नाही, फक्त भागवताची कथा त्या ठिकाणी होते. गोंदीकर लक्ष्मण, हां ती खूप मोठी कथा आहे, ती नंतर केव्हा तरी पाहूया आपण. तर सांगायचं असं की ते जे शेष आहेत त्यांचा अवतार म्हणजे लक्ष्मण आहेत आणि त्याच लक्ष्मणाने पुढे बलरामाचा अवतार घेतलेला आहे. बलराम म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे मोठे बंधू, भाद्रपद शुद्ध षष्ठी. आणि त्यानंतर जे आहे तो अवतार म्हणजे रामानुजाचार्य. म्हणजे रामानुजाचार्य हे साक्षात शेष, लक्ष्मण आणि बलराम यांचा अवतार आहे असं आपण समजूया. असं आहेच आहे. केशव सोमयाजी आणि कांतिमती असं त्यांच्या आईवडिलांचं नाव आहे. ब्रह्मसूत्र, विष्णू सहस्रनाम, त्यानंतर दिव्य प्रबंधनम, श्रीभाष्य, श्री गीताभाष्य आणि वेदार्थ संग्रह असे जवळपास 9 मोठ्या ग्रंथाची निर्मिती त्यांनी केली रामानुजाचार्यांनी. रामानुजाचार्य हा संप्रदायसुद्धा आहे आणि त्यांचीही थोडक्यामध्ये आपण माहिती पाहिली. आता शंकराचार्य उद्या ज्यांची जयंती आहे त्यांच्याबद्दल ते सुद्धा आपल्या श्रीमद भागवताशी निगडीत आहेत. सनातन वैदिक धर्म जो काही टिकून आहे तो भगवान श्री शंकराचार्यांमुळेच आहे.
अगदी लहान वयामध्ये त्यांनी एवढी मोठी कार्य केलं आहे आणि अशी प्रसिद्धी मिळाली. अनेक ग्रंथाचं त्यांनी लिखाण केलं आहे श्री शंकराचार्यांनी. त्यांची परंपरा जी आहे ती आपण आता उलट्या रीतीने पाहू. म्हणजे आपण आता शुकदेवांना आपण नेहमी ऐकत आहोत. शुकदेवाने परीक्षित राजासाठी हे सगळं श्रीमद भागवत सांगितलं. आता या शुकदेवांचा अनुग्रह ज्यांना प्राप्त झाला ते गौडपादाचार्य, त्यानंतर गौडपादाचार्य यांनी अनुग्रह दिला ते भगवत्पाद गोविंदस्वामी, आणि गोविंदस्वामींनी श्री आदिशंकराचार्यांना अनुग्रह दिला होता. म्हणजे एका अर्थाने शुकदेवांच्याच परंपरेमधले हे भगवान श्री शंकराचार्य आहेत. आता नरसिंहाच्याबद्दल तर आपण पूर्ण आख्यानच ऐकलेलं आहे, प्रल्हादाचं पूर्ण, त्यामुळे त्यांच्याबद्दल विशेष काही सांगण्याची आता आवश्यकता नाही. आता आपण आपल्या नेहमीच्या अध्यायाकडे वळूया. स्कंद 9 अध्याय 2. वृषद्र इत्यादी मनूच्या 5 पुत्रांचा वंश. आता या अध्यायामध्ये जसं आपण म्हणलं की भगवंताचे अवतार देह ईशानुकथा हा त्याचा विषय आहे. काल जसं म्हणलं त्याप्रमाणे ईशानुकथा, त्यामुळे ईश म्हणजे भगवंत, आणि भगवंताचं फक्त रामाचंच या ठिकाणी अवतरण या स्कंधामध्ये आहे. आणि त्या व्यतिरिक्त भगवंताचे जे भक्त आहेत त्यांचं पूर्ण वर्णन यामध्ये आहे. आता हे जे वर्णन आहे त्यामध्ये अनेक राजांची, अनेक वंशावळीचं नावं या ठिकाणी येणार आहेत, आणि त्या नावांचा उच्चार होणं, त्या नावांचं श्रवण होणं हे देखील पुण्यकर्म आहे. एक संस्कृत श्लोक आहे, मुखम पवित्रम यदि रामनामम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मज्ञानम, चरणौ पवित्रम यदि तीर्थगमनम, हस्तौ पवित्रम यदि पुण्यदानम. मुखाला पवित्र करण्यासाठी रामनाम आहे. त्यानंतर आपलं हृदय कसं पवित्र होईल, आपल्या हृदयामध्ये परिवर्तन जे आहे ते मुळामधून जे परिवर्तन पाहिजे ते ब्रह्मज्ञानाशिवाय होणं शक्य नाही. इतर जे ज्ञान आहे ते ज्ञान नव्हे, ते ज्ञान समर्थ सांगतात, पण ब्रह्मज्ञान जे आहे त्यामुळे माणसाचं हृदयच परिवर्तन होतं. आणि मग चरणो पवित्रम, आता मुखम हृदयम हे फक्त एकाच पद्धतीचं दिलं आहे. आता चरणो हा जो लागलेला आहे, चरण म्हणजे एक चरण, चरणो म्हणजे 2 असल्यामुळे त्यामुळे त्याला द्विवचन म्हणतात. एकवचन, द्विवचन आणि बहुवचन संस्कृतमध्ये. त्याप्रमाणे चरणो पवित्रम, आपले चरण केव्हा पवित्र होतात, यदि तीर्थ गमनम, आणि तीर्थगमनाचं तीर्थाला जाणं, तीर्थाचा त्या ठिकाणी राहणं, त्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या भगवंताच्या सगळ्या पूजाविधीचं आपल्या डोळ्याने पाहणं, याचा आनंद काही वेगळाच आहे. आणि हस्तौ पवित्रम यदि दान पुण्यम, आपल्या हाताने जास्तीत जास्त दान आपल्याला देता आलं पाहिजे. नेहमी मला हेच वाटतं की अनेक मठ आहेत, अनेक मंदिरं आहेत की ज्या ठिकाणी रामदासी परंपरेतले असतील किंवा इतरही असतील की बऱ्याच ठिकाणी जाणारे माणसंसुद्धा नाही दर्शनासाठी. अनेक ठिकाणी मंदिरं बांधल्या जातात, पण त्या मंदिरामध्ये जाणारे भक्त जे आहेत त्यांची पण संख्या कमी आहे. आणि काय आपण त्याच मंदिरात गेलं पाहिजे, तो तर देव सगळीकडेच आहे असं तत्त्वज्ञान माणसाला समजतं, पण त्या देवाचं अस्तित्व सगळीकडे आहे. तर मग आपण कुठलीच चूक आपल्या जीवनामध्ये करू नये हे आपल्याला समजत नाही. आणि त्यामुळे एक परिपाठ पाहिजे. सकाळी असो, संध्याकाळी असो, दिवसभरात मी निदान एका मारुतीचं दर्शन घेईल, एका राम मंदिराचं दर्शन घेईल. आणि असं जर आपण केलं तर आपले मंदिर असे ओसाड पडणार नाही. त्या ठिकाणी भक्तांची मांदियाळी अखंडपणे दिसत राहील. आता या ठिकाणी जो वंश आहे वृषद्र राजाचा, वैवस्वत मनूच्या सगळं आपण चरित्र पाहत आहोत. वैवस्वत मनू जे आहेत त्या, आणि त्यांच्या 10 पुत्र जे होते त्या 10 पुत्रांची नावं आपण काल पाहिली होती. त्यामधला वृषद्र हे जे आहेत, पहिला पुत्र आहे तो इक्ष्वाकू, त्यानंतर वृषद्र. आता या वृषद्राच्याबद्दलचं या ठिकाणी प्रश्न आलेला आहे की शुकदेव सांगत आहेत की संतानप्राप्तीसाठी सर्व शक्तिमान अशा भगवंताची श्रीहरीची प्रार्थना केली आणि त्यांनी आपल्यासारखेच 10 पुत्र प्राप्त केले. त्यापैकी मोठा जो होता तो इक्ष्वाकू. आता हा 9वा स्कंद हा फार विशेष आहे, कारण या 9व्या स्कंदामध्ये मुख्य असणारे, आपल्या धर्मामधलं मुख्य असणारे 2 वंश, चंद्रवंश आणि सूर्यवंश, याची कथा आहे, याची उत्पत्ती आणि त्यातील राजे यांचं वर्णन या 9व्या स्कंधामध्ये आहे. आणि तसं पाहिलं तर काल जसं आपण पाहिलं
की 6वा अध्याय जो परशुरामाचा होता, 6वा अवतार जो आहे तो परशुरामांचा आहे. त्यानंतर 7वा अवतार आहे तो श्रीरामांचा आहे आणि 8वा आहे तो आपल्या श्रीकृष्णाचा अवतार आहे. या ठिकाणी जे मनुपुत्र होते, त्या मनुपुत्रापैकी इक्ष्वाकू सगळ्यात मोठे जे होते 10पैकी इक्ष्वाकू पहिले, त्यांच्यापासून जी संतती झाली त्यामध्ये आपला सूर्यवंश आहे, म्हणजे रामचंद्रांचा अवतार झालेला आहे. त्यांच्यानंतर जे होते ते पृषद्र, त्यांचं नाव होतं पृषद्र. आता हे पृषद्र जे आहेत त्यांना वसिष्ठाने, म्हणजे ह्यांना गुरुस्थानी असणारे वसिष्ठ यांनी आपल्या आश्रमामध्ये गायींचं रक्षण करण्यासाठी ठेवलं. आजकाल आपण पाहतो कितीही गोहत्या बंदी वगैरे जरी म्हटली तरी 2-4-8 दिवस झाले की गायींना पकडल्याची बातमी येते. त्यांना सगळ्यांना त्या गोवंशाला घेऊन एखाद्या एखाद्या गोशाळेमध्ये त्यांना ते दिलं जातं. पण ही जी तस्करी करतात, त्यांचं जे मांस विक्री करतात, हे जे लोक आहेत त्यांच्यावर पुढे काय कारवाई झाली हे कधी पेपरमध्ये येतच नाही आणि आपल्याला त्याची काळजी पण वाटत नाही. पण अशा याच्यामध्ये गायीचं रक्षण करणं ही जबाबदारी त्या काळामध्ये पृषद्रांच्याकडे दिली होती, त्यांच्या आश्रमामध्ये असणाऱ्या वसिष्ठांच्या. आता गायीचं रक्षण करणं, दिवसभर तर गायी आपल्या डोळ्यासमोर असतात, पण रात्रीच्या वेळेस त्यांचं रक्षण कसं करावं? आता तो काळ फार पूर्वीचा आहे, हजारो करोडो वर्षापूर्वीचा काळ. सगळीकडे अंधार असणारे रात्रीच्या वेळेस. तेव्हा हे पृषद्र जे आहेत ते त्यावेळी त्या गायीच्या गोठ्यामध्ये जाऊनच त्या ठिकाणी राहत होते. रात्रभर पहारा द्यायचा आणि गायीचं रक्षण करणं. कोणी जर आलं गायींना मारण्यासाठी आलं तरी त्याच्यावर हल्ला करून त्याला ते परतवून लावत होते आणि त्यासाठी ते वीरासनात बसले होते. पद्मासन जसं आहे तसं वीरासन, वीर जसा बसतो तसा वीरासनात ते बसले होते. आणि एके दिवशी खूप जोराचा पाऊस सुरू झाला. एकदा प्राविशत गोष्ठम, गोष्ट म्हणजे त्या गाईचा गोठा. शार्दूलो निशी वर्तती, म्हणजे रात्र आहे, पाऊस जोरात पडत आहे आणि शार्दूल म्हणजे एक वाघ जो आहे तो त्या ठिकाणी घुसलेला आहे त्या गाईच्या गोठ्यामध्ये. ज्या झोपलेल्या गायी होत्या त्या कोणाचा तरी आवाज आल्यामुळे त्या जाग्या झाल्या. त्याने पाहिलं वाघ आलेला आहे आणि मग त्या गायी त्या पूर्ण आश्रमामध्ये इकडून तिकडे पळायला सुरुवात झाली. आणि हा सगळा गोंधळ जेव्हा ऐकला या पृषद्राने, पृषद्र जागेत होते, त्यांच्या हातात खड्ग होतं आणि त्यांनी तो आक्रोश पाहून पृषद्र त्या गायींच्या जवळ गेले आणि त्या हातातलं खड्ग त्याने चालवलं. आता बाहेर पूर्ण अंधार आहे, हातामध्ये तलवार आहे. शिरशार्दूल शंकया, त्या अंधारामध्ये त्याने जेव्हा ती तलवार उघडली आणि चालवली तेव्हा कोणीतरी मेलं, कोणाचा तरी शिरच्छेद झाला एवढं त्यांना समजलं रात्रीच्या अंधारात. पण सकाळी जेव्हा जाऊन पाहतात तेव्हा त्या ठिकाणी गाईचं शिर हे वेगळं झालेलं आहे आणि गाय मरून पडलेली आहे असं त्यांना दिसलं. त्यांना खूप वाईट वाटलं आणि दुसरीकडे त्याने पाहिलं की रक्ताचे थेंब आपल्या आश्रमाच्या बाहेरपर्यंत गेलेले आहेत. याचा अर्थ असा की तो जो वाघ आलेला होता त्याचा कान तुटला. त्याचा कान तुटल्यामुळे सगळे रक्ताचे थेंब जमिनीवर पडले होते. तो वाघ मात्र भीतीने त्या ठिकाणाहून निघून गेला. आता हे जेव्हा वसिष्ठ ऋषींना समजलं तेव्हा वसिष्ठ ऋषींनासुद्धा आपल्या या शिष्याचं, पृषद्राचं खरोखर खूप वाईट वाटलं आणि याने खूप असं अधम असं कार्य केलं असं त्यांना दिसलं. आणि मग त्या वसिष्ठ ऋषींनी या पृषद्रांना शाप दिलेला आहे. तम शशाप कुलाचार्य, या कुळाचे आचार्य असणाऱ्या वसिष्ठाने शशाप, तम शशाप म्हणजे त्याने तो शाप दिला. कृताग समकामतः आणि न क्षत्रबंधू शूद्रस्त्वम. आता ते क्षत्रिय होते पृषद्र, ही सगळी क्षत्रिय परंपरा आहे राजे लोकांची. त्यांना त्याने शाप दिला की आता तू क्षत्रिय म्हणून राहणारच नाहीस आणि या क्षत्रिय या जातीमधून तुझं आता अधःपतन होईल आणि शूद्र अशी तुला गती प्राप्त होईल. वसिष्ठाने दिलेला हा शाप जो आहे, तू आता क्षत्रिय न राहता आता शूद्र होशील. गुरुदेवांचा हा शाप जो आहे तो त्यांनी आपला शिरोधार्य मानला, हात जोडले, क्षमा मागितली आणि त्याप्रमाणे आपली चूक लक्षात आल्यामुळे अधार्यत व्रतम वीर ऊर्ध्वरेता मुनिप्रियम, मुनी लोकांना प्रिय असणारा ऊर्ध्वरेता म्हणजे ब्रह्मचर्य व्रत, ऊर्ध्वरेत ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून ते त्यानंतर त्या ठिकाणाहून निघून गेले, म्हणजे वनामध्ये ते निगमन केलं पृषद्राने. अशा प्रकारे या पृषद्राचं एक चरित्र या ठिकाणी सांगितलं. पण आता वनामध्ये गेल्यानंतर त्याने काय केलं ते फार महत्त्वाचं आहे.
की सगळ्या प्राण्यांचा हितैषी, सगळ्या प्राण्यांचं हित पाहण्याच्या बाबतीत समान भावनेने प्रत्येक प्राण्याकडे त्यामधलं देवत्व पाहून त्याच्याशी ते व्यवहार करीत आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी भगवान वासुदेवांचा जप केला आणि त्याप्रमाणे त्यांचं हृदय जे शुद्ध झालं. म्हणजे विकार जे होते, विकार हळूहळू नाहीसे होत गेले. समर्थ जसं आपल्याला सांगतात, नासे दुःख, नासे अज्ञान दुःख प्राप्ती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, ऐसे आहे फलश्रुती ये ग्रंथी. जे अभक्त असतील ते भक्त होतील, ज्यांच्यामध्ये काही विकार असतील ते विकार हळूहळू जातील आणि हृदयाची शुद्धता त्यांच्या ठिकाणी होईल. आणि जेव्हा शुद्ध हृदय होईल तेव्हा परमेश्वर त्या ठिकाणी आपोआप येऊन निवास करणार आहेत. अशी अवस्था त्या पुरुषोत्तराची झाली. त्यासाठी त्यांची सर्व विषयाची आसक्तीच नाहीशी झाली. त्यांच्यात काय काय परिणाम झाला हे 5 गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत. की विषयाची आसक्ती नष्ट झाली, त्यांच्या वृत्ती ज्या आत्तापर्यंत बहिर्मुख होत्या त्या अंतर्मुख झाल्या, त्या भगवंताला शोधू लागल्या. आणि इंद्रिय जी आहेत ती बहिर्मुख इंद्रिय आता अंतर्मुख झाल्यामुळे आता त्यांना बाहेरच्या जगाचं तेवढं भान राहिले नाही. आता त्यामुळे निस्संग झाले ते आणि मग कुठल्याही प्रकारचा संग्रह न करीत राहायचं असं त्यांनी ठरवलं. हा त्यांच्यात झालेला बदल होय. आणि मग दैववशात आपल्याला जे काही प्राप्त होईल त्यामध्ये समाधानाने राहणं, अशा प्रकारे ते वृषद्र आपला जीवननिर्वाह करीत होते. पुढे म्हणतात की ते आता आत्मज्ञानाने संतुष्ट झाले होते आणि आपले चित्त परमात्म्यामध्ये त्यांनी स्थिर केलं. समाधी अवस्थेमध्ये ते नेहमी असायचे. आणि जसं आपण पूर्वी जडभरताचं आख्यानं पाहिलं आहे, जे भरत राजा ज्याने मुला हरणाचा जन्म घेतला आणि तेच पुढे जडभरत झाले, हे सगळं आख्यान आपण पाहिलं, रघुगण राजा वगैरे. त्या जडभरताप्रमाणे एखाद्या वेड्यासारखे, एखाद्या आंधळ्यासारखे, बहिरा असल्याप्रमाणे ते वागू लागले आणि पृथ्वीवर संचार करू लागले. अशा प्रकारे वनामध्ये गमन करत असताना एममृतो वनंगत्वा दृष्ट्वा दावाग्निम उपस्थितम, एका जंगलामध्ये वणवा लागलेला आहे ते त्यांना दिसलं आणि त्या अग्नीमध्ये त्याने स्वतःला प्रवेश करून ते परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झाले. आता अग्नीमध्ये प्रवेश करून माणसाने प्रवेश केला तर आपण त्याला आत्महत्या म्हणतो, पण यांना जे वेळ लागलं होतं ते भगवंताच्या प्राप्तीचं होतं. देहाबद्दलची आसक्ती निघून गेली होती आणि म्हणून त्यांनी देह संपवण्यासाठी आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी त्या वनामध्ये प्रवेश केला आणि आपला देह परब्रह्माला प्राप्त करून घेतला. असाच एक संदर्भ उत्तम म्हणजे सुरुची आणि सुनीती. उत्तमाची जी आई आहे ती सुरुची आहे आणि प्रल्हाद ध्रुव सुनीती आहे आणि सुरुचीचा पुत्र म्हणजे उत्तम. त्या कथेमध्ये सुद्धा आपण पाहिलं की या उत्तमाला जंगलामध्ये गेल्यानंतर त्यालासुद्धा मारून टाकलेलं आहे. आणि त्या उत्तमाचा शोध घेत असताना ही सुरुची ही जेव्हा त्या जंगलामध्ये गेली तेव्हा तिने पण पुढे अग्निप्रवेश केला. तसं आता हे जे चरित्र झालं ते पुरुषोत्तराबद्दलचं झालं. आता पुढचे हे 10 मुलं आहेत, त्यापैकी 5-6चा वंश जो आहे, विस्तार जो आहे तो या अध्यायामध्ये दिलेला आहे. आता या 10पैकी सगळ्यात लहान जो होता त्यांची नावं काल आपण पाहिली. इक्ष्वाकू, नृग, शर्याती, दिष्ट, दृष्ट, करुष, नरिष्यंत, पृषद्र, नभग आणि कवी. सगळ्यात लहान असणारे कवी यांच्याबद्दल मात्र या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक दिलेला आहे. कवीही कवियान विषयेषु निस्पृहो. कवी लोकांमध्ये नाव जरी कवी असलं तरी ते विषयांपासून निस्पृह होते. कुठली स्पृहा, कुठलीही इच्छा, कुठलीही कामना त्यांच्या ठिकाणी नव्हती. निरीच्छ मानस तरीही असावी उल्हासित वृत्ती, असं जसं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे उल्हासित वृत्ती आणि निरीच्छ मानस झालेले हे कवी जे होते सगळ्यात लहान पुत्र होते. विषयांच्या बाबतीमध्ये ते निस्पृह होते आणि आपल्या मोठ्या बंधूंबरोबर राज्य सोडून ते सुद्धा वनामध्ये निघून गेले आणि परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आपल्या ठिकाणी त्याने अनुष्ठान केलं आणि ते सुद्धा परमपदाला प्राप्त झाले. म्हणजे 10 मुलांपैकी 2 आपण या ठिकाणी चरित्र पाहिलं थोडक्यामध्ये. आता तिसरे जे पुत्र आहेत करुष. आता या करुषांच्या बाबतीतसुद्धा एक श्लोक या ठिकाणी आहे. करुषान मान वदासन कारुषाः क्षत्र जातयः. या करुषापासून
कारुष नावाचे क्षत्रिय उत्पन्न झाले. यांचे पुत्र जे आहेत त्यांना कारुष असं म्हटलेलं आहे. क्षत्रिय असले तरी हे सगळे ब्राह्मणांचे भक्त होते. ब्राह्मणो मम दैवतः असं जे भगवंत म्हणतात, तसं ब्राह्मणांना दैवत समजून ब्राह्मणांच्या सेवेमध्ये या कारुष नावाच्या क्षत्रियांनी आपलं सगळं आयुष्य वेचलेलं आहे. आणि ते सुद्धा धर्मप्रेमी होते. त्यानंतर येतं दृष्ट. आता या दृष्ट जे आहेत त्यांचे जे पुत्र आहेत त्यांना धार्ष्ट असं म्हटलेलं आहे. ते सुद्धा क्षत्रिय होते. आणि त्यांच्यामध्ये मग पुढे नृग नावाचा एक मुलगा आहे. नृग पण त्यामध्ये नाव येतं पहा. या नृगाचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे सुमती. आपल्याकडे मुलीचं नाव सुमती असतं. या ठिकाणी सुमती हे नाव त्या मुलाचं आहे, नृगाचा मुलगा. त्यापासून भूतज्योती आणि त्या भूतज्योतीचा पुत्र होता वसू. आता हे वसू म्हणजे अष्टवसूपैकी नाहीत, हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये इतके नावं असल्यामुळे काही नावं रिपीट होतात, त्यामुळे थोडंसं आपल्याला गोंधळ होण्याचा असतो. फक्त ऐकायचं, कारण ते श्रवण करणं ही सुद्धा भक्ती आहे. आपल्या श्रीमद भागवतामध्ये या शुकदेवांनी आणि या व्यासांनी ज्यांचा ज्यांचा उल्लेख केला आहे, निदान त्यांची नावं तरी आपल्याला माहीत पाहिजेत. वसूंचा पुत्र जो होता त्याचं नाव प्रतीक आहे. प्रतीकापासून ओघवान झाले. ओघवानापासून जो पुत्र झाला त्याचं नाव पुन्हा ओघवानच ठेवलं. आता हे कसं काय, काही प्रश्न विचारायचे नाही. वडिलाचं नावही ओघवान आणि मुलाचं नावही ओघवान. आता असं असतं तर मग एकाचा चेक दुसऱ्याने वठवला असता आणि ते पैसे घेऊन टाकले असते. म्हणजे हे कलियुग आहे. आता ह्या ओघवती नावाची त्यांना एक कन्या होती, म्हणजे यांची बहीण होती. या ओघवानाचीच बहीण ओघवती. आणि ह्या ओघवतीचं लग्न जे आहे ते सुदर्शनाशी झालेलं आहे. आता सुदर्शन हे कोण आहे याचा उल्लेख काही या ठिकाणी नाही. इतर पुराणांमध्ये असे उल्लेख असू शकतात. आता पुढे जे येतं तर नरिशंत हा जो मुलगा आहे त्याचा वंश. मनुपुत्र नरिशंतापासून चित्रसेन. चित्रसेनो नरिशंत दृक्षस्तस्य सुतो अभवत. अभवत म्हणजे झाला, भवत म्हणजे होणे, भव म्हणजे होणे, अभवत म्हणजे लावला की ते भूतकाळ झालं. आणि त्याच्यापासून जो मुलगा झाला तो चित्रसेन आहे. चित्रसेनापासून वृक्ष, वृक्षापासून मीडवान, मीडवानापासून कुर्च आणि कुर्च्यापासून इंद्रसेनाची उत्पत्ती झाली. या इंद्रसेनाला पुढे भीतिहोत्र, मग सत्यश्रवा, उरुश्रवा आणि देवदत्त अशी मुलांची प्राप्ती झाली. हा सगळा त्या नरिशंताचा वंश या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि ह्या देवदत्ताचा मुलगा ज्याचं नाव अग्निवेश्य नावाचा होता, तो मात्र स्वतः अग्नीचाच अवतार होता. त्यालाच पुढे कानेन ऋषी किंवा महर्षी जातुकर्ण असं नाव प्राप्त झालं. तर तो ब्रह्मकलम जातम अग्निवेशायनम नृपः नरिशंतान्वय प्रोक्तो दिष्टवंश मतः शृणू. अग्निवेशायन नावाचं गोत्रसुद्धा असतं. त्याच्यापासूनच ते गोत्र सुरू झालं, या अग्निवेशापासून. किंवा अग्निवेश हा जो पुत्र आहे जो कानीन किंवा जातुकर्ण, तर सगळं गोत्र सुरू झालं. आता पुढे दिष्ट हा जो आहे ते दिष्टाच्या वंशाचा भाग आलेला आहे. नाभागो दिष्टपुत्रोन्यः कर्मणां वैशतां गतः भलंदनः सुतस्तस्य वत्सप्रीतिर्भलंदनात. त्या दिष्टाचा पुत्र जो होता त्याचं नाव नाभाग. आता हा नाभाग आणि अजून एक नाभाग जो येणार आहे त्यामध्ये फरक आहे, ते वेगळे आहेत. जो नभग, नभग हा सुद्धा या 10पैकी आहे. त्या नभगाचा पुत्र जो आहे तो नाभाग आहे. आणि नाभागाचा पुत्र ते अंबरीश ऋषी आहेत. हे आख्यान आता 3-4 अध्यायामध्ये या 9व्या स्कंदामध्ये पुढे येणार आहे. आता हे जे दिष्टाच्या वंशाचं वर्णन आहे त्यामधलं हे नाभाग जे नाव आहे ते मात्र वेगळं आहे, हे लक्षात घ्यायचं. मग भलनंदन आणि मग त्याचा पुत्र भलनंदन आणि त्याचा पुत्र वत्सप्रीती, प्रांशु, सुमती, प्रमती, खनित्र, चाक्षुष आणि विवंशिती असे नावाचे. पुढे रंभ आहे, पुढे खनिनेत्र आहे. हे दोघे धार्मिक होते. त्यांचा पुत्र करंधम, त्यांचा अविक्षितेचा पुत्र मरुत्त. आणि मरुत्ताच्या वेळेसचं जे वर्णन आहे ते थोडं या ठिकाणी विस्ताराने दिलेलं आहे. मरुत्तस्य यथा यज्ञो न यथान्यस्य कश्चन सर्वं हिरण्मयं त्वासीद यत् किंचित चास्य शोभनम. या मरुत्तराने एक यज्ञ केलेला आहे आणि वसिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे हा यज्ञ झाला. आणि हा यज्ञ इतक्या मोठ्या प्रमाणात, इतक्या
धनधान्याने समृद्ध असणारं की तिथले भांडेसुद्धा सोन्याचे होते असं त्यामध्ये उल्लेख आहे. सर्वम हिरण्मयम त्वासीत. त्वासीत म्हणजे त्या ठिकाणी सगळं हिरण्मय सोन्याचंच होतं, हिरे जडलेलं होतं. आणि त्या यज्ञामध्ये जे सोने होते ते अगदी पाहण्यासारखं असं होतं. साधं सोन्याचं दुकानात जरी गेलं तर कितीतरी बायकांची गर्दी असते, घ्यायचं जायचं काही नसतं, पण एखादाच तुकडा घ्यायचा, पण कितीतरी वेळ त्या ठिकाणी रमतात. तर या यज्ञामध्ये भांडेसुद्धा सोन्याचे होते. तिरुपतीला मोठमोठ्या संस्थानामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा त्या तिरुपतीचं जेव्हा दाखवतात आपल्याला टी व्हीवर दर शुक्रवारी सकाळी जवळपास 108 कलश, कलशमध्ये एखादा माठ असल्यासारखे 108 त्या ठिकाणी मांडले जातात. त्यामध्ये पाणी भरलेलं असतं, सुवासिक पाणी असतं आणि त्या सगळ्या 108 कलशांचा पूजनाचा कार्यक्रम असतो. आणि मग त्यानंतर एक एक कलश उचलून त्या ठिकाणी असणाऱ्या विश्वक्सेन भगवंताची जी मूर्ती आहे त्याला अभिषेक केला जातो. दर शुक्रवारी हे छानपैकी आपल्याला टी व्हीवर पाहायला मिळतं. तसं या ठिकाणी हा यज्ञ झाला आणि त्यामध्ये जसा यज्ञाचा शेष जो आहे तो कोणाला द्यायचा तर भगवान शंकरांना दिला पाहिजे. पण या ठिकाणी या मरुताच्या यज्ञामध्ये जो शेष होता, सोमपान जे आहे ते इंद्राला देण्यात आलं आणि इंद्र संतुष्ट झाला. जे ब्राह्मण होते, आपण कालच पाहिलं की यज्ञासाठी 4 प्रकारचे ब्राह्मण असतात, होता, अध्वर्यू, ब्रह्म. तर त्याप्रमाणे त्या सगळ्यांना जी दक्षिणा मिळाली ती दक्षिणा एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की ते ब्राह्मणसुद्धा तृप्त झाले. आणि मरुद्गण जे होते ते त्या ठिकाणी अन्न वाढणारे होते आणि विश्वदेव हे सभासद होते. आता या मरुत्ताचा जो वंश आहे ते या ठिकाणी दिला आहे. मरुत्तस्य दमहा, मरुत्तस्य म्हणजे षष्ठी विभक्ती आहे. मरुताचा पुत्र दम, पुत्रस्तस्यादित राज्यवर्धना, त्याचा पुत्र राज्यवर्धन, आणि त्यापासून सुधृती, आणि त्यापासून सुधृतीचा पुत्र म्हणजे नर. आता नरनारायण हे जे आपण पाहतो बद्रीनाथाला, हे नरनारायण वेगळे आहेत. त्याचा पुत्र जो आहे तो तृणबिंदू आहे. तृणबिंदू आहे त्याचा वंश जो आहे तो पुढील 3-4 श्लोकामध्ये त्याचासुद्धा विस्तार या ठिकाणी सांगितलेला आहे. आता या ठिकाणी तम भेजय लंबुषा देवी भजनीय गुणालयम वराप्सरा यतः पुत्राः कन्या चेडविळा अभवत. या तृणबंधू जो आहे त्याच्या ठिकाणी अनेक प्रकारचे सद्गुण होते, सद्गुणांचं भांडार असणारा तो. आणि त्यांनी अप्सरांमधील एक अप्सरा जिचं नाव आहे अलंबुषा, या देवीला त्यांनी वर्ण केलं, तिच्याशी लग्न त्याचं झालं आणि तिच्यापासून त्याला अनेक पुत्र झाले. असं वराप्सरा यतः पुत्राः, पुत्रः पुत्रो पुत्राः म्हणजे अनेक पुत्राः, तर अनेक पुत्र झाले. आणि त्याचबरोबर एक कन्यासुद्धा झाली आणि तिचं नाव होतं इडविळा. आता हे इडविळा जे आहे ते सुद्धा नाव फार महत्त्वाचं आहे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी. आता इडविळा ही जी कन्या आहे तिचा विवाह कोणाशी झाला हे पुढच्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. तस्याम उत्पादयामास विश्रवा धनदम सुतम. धनद जो सगळ्यांना धन देतो, कोण असेल सगळ्यांना धन देणारा तो म्हणजे कुबेर. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जसे कुबेर आहे आपल्यासाठी, तसं हे कुबेर आहेत. कुबेर रावणाचे भाऊ आहेत, पण सावत्र भाऊ आहेत. त्या कुबेराचा जन्म जो झाला त्याचा उल्लेख या ठिकाणी दिलेला आहे. मुनिवर विश्रवाने, म्हणजे विश्रवा कोण तर पुलत्स्याचे पुत्र. पुलत्स्य कोण तर सप्तर्षी जे आहेत त्यामधले पुलत्स्य, पुलह, कृतू, वसिष्ठ या सगळी नावं आपण आधी पण पाहिलेली आहेत, अत्री. आणि त्या पुलत्स्याचा पुत्र असणारे विश्रवा, आणि विश्रवाचा विवाह या इडविळाशी झाला आणि या इडविळेपासून कुबेरांचा जन्म झालेला आहे. आता शुद्ध दशमी, वैशाख शुद्ध दशमी आता येणार आहे. ती दशमी, त्यामध्ये श्री तिरुपती बालाजी यांची एक छान पोथी आहे. काय त्याचं नाव, व्यंकटेश विजय नावाची पोथी. खूप सुंदर, खूप सुंदर, म्हणजे इतकं छान तर एखाद्या लग्नाचा समारंभ कुठल्याच पोथीमध्ये काही वाचण्यात आला नाही असं मला वाटतं. 3 अध्याय पूर्णपणे बालाजी आणि पद्मावती देवीच्या लग्नासाठी त्यामध्ये दिलेले आहेत. विशेष म्हणजे ज्यांना आपण शुकासारखे पूर्ण वैराग्य द्यायचे, वैराग्य मूर्ती असणारे शुकदेव जे आहेत
त्यांना जेव्हा विवाहाची बातमी कळाली तेव्हा ते आनंदाने नाचू लागले, अगदी वेड्यासारखे बेभान झाले. आणि त्यांनी या बालाजींना स्वतःच्याकडे ते त्यांच्याकडे जेव्हा गेले तेव्हा त्यांना ठेवून घेतलं. खूप मोठी कथा आहे. वरात होती, एवढे सगळे देवदेवता, आणि त्यांची यादी जर पाहिली तर प्रत्येक ग्रुप जो होता तो 3.5 कोटीचा होता. 3.5 कोटी यक्ष, किन्नर, हे सगळे जे आहेत प्रत्येकाची मोजणी जी आहे 3.5 कोटी. आणि त्या बालाजीची आई जी होती ती म्हणायची, अरे तुझ्या लग्नाचा मुहूर्त आला आणि आपल्याकडे अजून कोणीच पाहुणे नाहीत, आपण दोघेच आहोत घरामध्ये, असं तिला काळजी होती. मग यांनी काय केलं, आपली मायाच आहे ती, आणि मग त्यांनी आपला सेवक पाठवला. 2 सेवक पाठवले, एक शेष आहे, दुसरा वायू आहे. आणि त्यांना पाठवून सगळ्यांना निमंत्रण दिली. त्याप्रमाणे ही हजारो तरी कमी पडतात, सगळ्यांचे 3.5 कोटी अशी विमानांची दाटी झाली. सगळीकडे आकाशामध्ये अंधार झाला. असे सगळे पाहुणे आले आणि या पाहुण्यांना घेऊन हे त्या ठिकाणी शुकदेवांच्या आश्रमामध्ये गेले. अशी कथा, खूप रंजक अशी कथा त्या पोथीमध्ये आहे. तर हे ते कुबेर, की ज्या कुबेरांपासून त्या पोथीमध्ये दिल्याप्रमाणे भगवंताने स्वतः लोन घेतलं, आजच्या भाषेमध्ये कर्ज घेतलं. आणि त्याला सांगतात की कर्ज घेतलं हे कलियुग आहे, आणि कलियुगाप्रमाणे कर्ज घेताना देताना ऋणको धनको, की ज्यांनी ऋण घेतलं ऋणको धनको, म्हणजे जो धन देणार आहे तो, त्यांचं काहीतरी लेखी ॲग्रीमेंट झालं पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी ॲग्रीमेंट केलं, आणि त्याप्रमाणे आजही आपण जे काही दान त्या ठिकाणी देतो ते खालचा जो बालाजी आहे त्याचं नाव गोविंदराजपट्टणम या ठिकाणी, तो असा झोपलेला दिसतो आहे. त्याच्या मागे मोठा हंडा आहे, आणि त्यामध्ये वर जितकं येतं ते सगळं आळून टाकलं जातं ते, आणि ते त्या ठिकाणी वापरलं जातं. म्हणजे त्या लग्नाचा जो खर्च आहे तो अजूनही पूर्ण होत नाही. असं कुबेराने, कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरविसी दारोदारी, असं सुद्धा पुढे आपल्या एका व्यंकटेश स्तोत्रामध्ये म्हणलेलं आहे. तर इडेवेळेपासून हा कुबेरांचा जन्म झाला. आता पुढे येतो हा तृणबिंदू जो आहे त्याचा वंश येतो या ठिकाणी. विषादः शून्यबंधुश्च धूम्रकेतुश्च तत्सुतः. या तृणबिंदूला 3 मुलं झाली, विषाद, मग शून्यबंधू आणि धूम्रकेतू, असे 3 पुत्र झाले. त्यामध्ये विशाल जो आहे तो वंशधर झाला, या वंशाचा तो प्रमुख होता. आणि याच विशालो वंशकृत राजा, त्या वंशाचा राजा विशाल हा झाला. आणि वैशालीम निर्ममे पुरीम, वैशाली नगरी ही त्यांनी वसवली. पुराण काळामध्ये अनेक नगरींचं वर्णन आहे. आपल्याकडे असणाऱ्या तक्षशिला आहे, अनेक जुन्या नगरी ज्या आहेत, वैशाली आहे, पाटलीपुत्र आहे, या सगळ्यांमध्ये कोण्या ना कोण्या एका राजाने ते स्थापन केलं. तसं वैशाली नगरी जी आहे ती या विशालाने स्थापन केलेली वैशाली नगरी आहे. त्या विशालापासून पुढे हेमचंद्र सुतस्तस्य, म्हणजे विशालाचा पुत्र हेमचंद्र, धूम्राक्षस्तस्य, त्याचा पुत्र धूम्राक्ष, चात्मजः, तत्र पुत्रात संयमाधीस कृताश्व सहदेवजः. मग त्यापासून धूम्राक्षापासून संयम झाला, संयमापासून कृशाश्व झाला, कृशाश्वापासून देवज, असे 2 पुत्र झाले, कृशाश्व आणि देवज. आता या कृशाश्वाचा पुत्र जो आहे त्याचं नाव आहे सोमदत्त. अश्वमेध यज्ञाने यज्ञपती भगवंताची आराधना याने केली, कोणी, सोमदत्ताने. आणि योगेश्वर संतांचा आश्रय घेऊन उत्तम गती प्राप्त करून घेतली. दृष्ट्वा पुरुषमाग्रयाम गतिम योगेश्वराश्रितः, योगेश्वर म्हणजे भगवंताचा आश्रय घेऊन त्यांनी परमगतीला प्राप्त झाले. कोण, तर सोमदत्त. असा हा वंश कोणाचा आहे, तृणबिंदूपासून आलेला हा वंश आहे. आता सोमदत्त जो आहे त्याने हा यज्ञ केला, अश्वमेध यज्ञ. त्याचे पुत्र सुमती, आणि सुमतीचा मग जन्मेजय झाला. आता पुन्हा हा जन्मेजय पुन्हा वेगळा. मग असे सांगितल्याप्रमाणे अनेक नावं असल्यामुळे काही ना काही नावं दुरुक्ती झालेली आहे. जन्मेजय आपल्याकडे सुद्धा असे दुरुक्ती, एकाच घरामध्ये, आमच्याच घरामध्ये 2 नेहा आहेत. आता दोघांचे वडील जे आहेत ते सगळे भाऊ आहेत, सख्खे नाही पण चुलत भाऊ आहे, पण नेहा नाव आलं आणि मग एकीचं बदललं. मग असं आज जर आपल्याकडून होत असेल तर त्या काळामध्ये सुद्धा असं काही होण्याची शक्यता काही नाकारता येत नाही. म्हणून हे जन्मेजय वेगळे. मग हे सर्व तृणबिंदू, म्हणजे आपलं मूळ पुरुष कोण होते तर तृणबिंदू, याची कीर्ती वाढवणारे ह्या विशाल वंशातील हे सगळे राजा झाले, असं या ठिकाणी शुकदेव परीक्षित राजाला सांगत आहेत.
पुढे विदुर मैत्रेय ऋषी हे विदुरांना सांगत आहेत आणि या शौनकादी ऋषी जे नैमिषारण्यामध्ये बसले होते त्यांना सूतजी सांगत आहेत. म्हणजे हे असं तिन्ही स्टोरीज एकत्र एकानंतर एक फ्लॅशबॅकमध्ये, पण ओरिजिनल जी स्टोरी आहे ती शुकदेव आणि परीक्षिती राजांचं संपूर्ण भागवत जे आहे त्या भागवत ग्रंथाचं हे आपण आता जे श्रवण करत आहोत हे पण एक पुण्यकर्म आपल्याकडून होत आहे. आपण अनेक कथा वाचल्या ऐकल्या, पण आता आपण एकेका अध्यायाला विचार करून त्याच्याबद्दलचा आपण अभ्यास करत आहोत. म्हणून या चारही युगामध्ये सत्ययुग असो, त्रेतायुग असो, द्वापरयुग असो, कलियुग असो, त्यामध्ये देव जसे होते तसे दैत्यसुद्धा होते. आत्ताच एक वाचनात आलं, सत्ययुगामध्ये देव आणि दैत्य हे वेगवेगळे राहत होते, असे एकत्र नव्हते. पण जेव्हा त्रेतायुग आले तेव्हा एकाच त्रेतायुगामध्ये देव आणि दैत्य दोन्हीसुद्धा होते, समोरासमोर होते. त्याचं उदाहरण म्हणजे राम आणि रावण, दैत्यांची सेना आणि इकडे सगळ्या वानरांची सेना, सुग्रीव आहे त्या ठिकाणी, जांबवान आहेत, या सगळ्या आहेत. पुढे द्वापरयुग आलं, त्या द्वापरयुगामध्ये देव आणि दानव म्हणजे एक सत्प्रवृत्त आणि एक असत्प्रवृत्तीचे हे दोघे एकाच परिवारामध्ये जन्माला आले. जसे आपले 4 मुलं असतात, 5 मुलं असतात, 2 मुलं असतात, त्या दोघांचे स्वभाव जसे सारखे नसतात, हाताची 5 बोटं कमी जास्त असतात, तसंच या ठिकाणी एकाच परिवारामध्ये देवत्व असणारे आहेत, सत्वगुणी आहेत आणि दुसरीकडे रजोगुणी आणि तमोगुणीसुद्धा आहेत. आता याचं उदाहरण म्हणजे महाभारतातले कौरव आणि पांडव. आणि कलियुग जो आहे त्या कलियुगाचं विशेषत्वाने असं उल्लेख केलेला आहे की या कलियुगामध्ये देव आणि 2 दानव हे वेगवेगळे राहत नाहीत, ते एकत्रच राहतात आणि एकाच शरीरात राहतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे सत्वगुणे भगवद्भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी हे तिन्ही गुण एकत्र आहेत. एक गुण भगवंताकडे घेऊन जातो, दुसरा गुण रजोगुणात नेतो आणि तिसरा गुण हा तमोगुणात म्हणजे अधोगतीकडे आपल्याला नेतो. आणि हे कलियुगाचं जे वर्णन आहे, हा कलियुग आता जे सुरू आहे ते 28वावं कलियुग आहे. आणि भगवान श्रीकृष्णाने जेव्हा अंतर्धान पावले, आपला अवताराचं संवरण केलं, त्याच्यानंतर हे कलियुग सुरू झालं. आणि त्या कलियुगामध्ये आज आपण काल पाहिलं की आत्ता पण आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे की पूर्ण जे कलियुगाचं वय आहे, आयुष्यमान आहे 4,32,000 वर्ष, त्यापैकी फक्त 5,000 वर्ष झालेले आहेत, 5,125. त्यामुळे आपण श्रीकृष्णाच्या खूप जवळ आहोत. तरी पण कलीचा प्रादुर्भाव इतका आहे की या ठिकाणी अनेक गोष्टी धर्माच्या विरुद्ध, वेदांच्या विरुद्ध, आपल्या परंपरेच्या विरुद्ध चाललेल्या आपल्याला दिसतात. आणि म्हणून त्यामुळे सत्वगुणी प्रजा होणं हे फार महत्त्वाचं आहे. आपल्या मुलांमध्ये, आपल्या परंपरेमध्ये तो सत्वगुण जो मागे आपल्या पिढ्यानपिढ्यापासून चाललेला आहे, तो सत्वगुण तसाच राहावा यासाठी प्रत्येकाने काही ना काही अनुष्ठान, काही ना काही नामस्मरण, काही ना काही सत्कर्म, काही ना काही चांगल्या ठिकाणचं जे दान आहे ते आपण करत गेलं तर त्याचा उपयोग आपल्या मुलांना, नातवांना होणार आहे. आणि म्हणून अशा ग्रंथाचं वाचन जे आहे ते आपल्याकडून झालं पाहिजे, ते श्रवण झालं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याचं आचरण झालं पाहिजे. ते आचरण होणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे या ग्रंथामधला हा दुसरा अध्याय आपण आता 9व्या स्कंदाचा पाहिला. हे तिन्ही अध्याय जवळपास 30-40 श्लोकांचे आहेत, पण त्यामध्ये नावं खूप असल्यामुळे आपल्याला हे दोन्ही अध्याय आपण वेगवेगळे घेतलेले आहेत. आता पुढच्या शुक्रवारचं जे आहे तिथून मग खऱ्या अर्थाने कथा सुरुवात होते. त्यामध्ये च्यवन ऋषी आणि सुकन्याचे चरित्र आणि शरीरातीचा वंश, म्हणजे हळूहळू चंद्रवंश आणि सूर्यवंश या दोन्ही वंशाची ओळख या 9व्या स्कंदामध्ये आपल्याला होणार आहे. पण सुरुवातीला सूर्यवंशाच्या रामाचं अगदी 2 अध्यायामध्ये आणि मग 10व्या याच्यामध्ये 90 अध्यायामध्ये पूर्ण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे आता आपण या ठिकाणी थांबूया 1-2 मिनटात आणि मग आरती म्हणूया आपण. आणि आता उद्याचं लक्षात ठेवा, उद्या पंचमी जी आहे ते आदी शंकराचार्यांची जयंती आहे. आदी शंकराचार्यांचं एक तरी स्तोत्र आपण वाचलं पाहिजे, त्यांचं चरित्र वाचलं पाहिजे. खूप सुंदर असं चरित्र आहे.
त्यांना जे त्या ठिकाणी त्यांच्या सद्गुरूंची प्राप्ती झाली. मध्य प्रदेशमध्ये असणारं ते ठिकाण, ते जे म्हणजे दोन्हीकडे डोंगर आहे आणि आधी एक मध्ये कपार आहे, त्या कपारीतून ते आतमध्ये गेले. त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्याकडे आजकाल या व्हॉट्सॲपच्या सोयीमुळे तो व्हिडिओसुद्धा आला होता. आणि ते पाहिलं तरी माणूस आतमध्ये कसा काय गेला असेल असा आपल्याला प्रश्न पडतो. पण अक्षरशः 8व्या वर्षी भगवान शंकराचार्य हे त्या ठिकाणून आतमध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी अनुष्ठान केलेलं आहे. त्यांचे अनेक ग्रंथ आहेत. याच आपल्या टेलिग्रामच्या माध्यमातून पूर्वी आपण त्यांचा एक ग्रंथ प्रश्नोत्तरी नावाचा आपण पूर्णपणे पाहिला होता. प्रश्नोत्तरी. त्यानंतर साधना पंचकम हा सुद्धा शंकराचार्यांचा ग्रंथ, जो 5 श्लोकाचा आहे आणि प्रत्येक श्लोकामध्ये 8 गुण दिलेले आहेत. असा 40 गुण असणारा हा साधना पंचकम, याचेसुद्धा प्रवचनं आपल्या याच ग्रुपमध्ये पूर्वी झालेली होती. पण ती एकदा होत नाही. सेविलेचे सेवावे अन्न, घेतलेचे घ्यावे जीवन, तैसेची श्रवण आणि मनन केलेचे करावे. आणि नुसतं हे सुद्धा करून चालत नाही, तर समजले ते आणि वर्तले ते भाग्यपुरुष झाले. या वेगळे उरले ते करंटे जन. म्हणून दुसरे 2 चरण सोडून द्या, पण समजले आणि वर्तले यामध्ये आपण जास्त जोर देऊन असं या सत्संगामध्ये अखंड राहिलं तर भगवंत आपल्या जवळच आहे. तद्दूरे तद्वंतिके. जय जय रघुवीर समर्थ. आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे स्वज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी रमले सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजल तरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेत. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरिता. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. प्रीतापदाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. छान झालं सर, छान झालं. हो, धन्यवाद धन्यवाद. नमस्कार काका.